तुला स्ट्राईकला येतो ऋतिक, नॉन स्ट्राईकला सागर आणि गोलंदाजाचं नाव सांगायचं सूरज. दरम्यान जाऊया सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन फेकण्यासाठी सज्ज झालाय सूरज. पहिला चेंडू खराब चेंडू फेकला. 7 वेळेस वर चेंडू येईल. अतिरिक्त धाव येते. अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर धावफलकावरती धावा येत आहेत बिनबाद 1 धाव धावफलकावरती येताना आपण पाहतोय. फुलत लाईनचा चेंडू फायदा उचललाय. चेंडू 7 आहे या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. चुकी होणार नाहीये. गडी क्रमांक 1 चं पतन होत आहे. झेल बांधून तंबूमध्ये परतावं लागतंय. ऋतिक याचा पकडून झेल संपलाय त्याचा खेळ. संधी देऊया डीजे साठी. यस कमॉन डीजे. या ठिकाणी आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. टाकला चेंडू. चेंडू काय काळ हवेमध्ये होता. या ठिकाणी नो मॅच मध्ये चेंडू लाईन झाला. 1 धाव तर नक्कीच झाली. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर धावा पाहिल्या तर 2 धावा धावफलकावरती येतात. सगळे आपण पण एकदा मैदानाच्या दिशेने गोलंदाजी ट्रॅक वरती पण एकदा सज्ज झालाय. सूरज स्टेप केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. आता मात्र चुका होतील का? क्षेत्ररक्षक चेंडू वरती वेगाने धावत आलाय. चेंडू 7 वेळेस सी मारे का पार येतो या ठिकाणी षटकार. संधी देऊया डीजे साठी. यस कमॉन डीजे. डीजे आपण सगळ्या मैदानाच्या दिशेने प्रत्यक्ष एकदा संघाची धावसंख्या धावफलकावरती लागते. 8 धावा धावफलकावरती लागलं. पण गोलंदाजी मार्क वरती आहे. सूरज थोडी महागडी गोलंदाजी. मॅचची हलकीशी कडा. चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे का? नाही. एका धावेवर समाधान मारायला लागतंय. थोडा ओव्हर थ्रो बघा. खराब क्रिकेट एक पाहायला मिळालं. अजून 1 धाव आली. 2 धावेने संघ पुढे सरकला. संघ धावसंख्या धावफलकावर जर आपण पाहिली 10 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. एकदा या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या षटक प्रकारे पहिल्या षटकातले काही चेंडू शिल्लक असतील. धनुपटाश एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय
या ठिकाणी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवला जातोय. उचलून चेंडूची पिक होईल. गडबड झाली. यस, या ठिकाणी रनआउटची संधी. बाधून तंबूमध्ये परतावं लागतंय. घाई झाली आणि माघारी परतावं लागलं. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धाव फलकावरती धावा लागल्यात. पहिला षटक प्रगतीपथावर असताना डीजेला यस कमान डीजे. स्ट्राईकला तो विलास, नॉन स्ट्राईकला असलेला सिद्धेश. स्ट्राईकला सिद्धेश, नॉन स्ट्राईकला विकास. सुरेख फटका. चेंडू हवेमध्ये असेल परंतु चेंडू नो असल्यामुळे चेंडू आणि चला एक धाव तर निश्चित असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का नाही. का धावेवर समाधान मानावं गेले का धावेने संघ पुढे सरकते. 12 धावा कमलेश गोलंदाजीसाठी आलाय. जेव्हा आपण मैदानाच्या दिशेनं संघाची धावसंख्या दापडकवरचा धावा पाहिल्या तर दापडकवरती धावा येऊन पोहोचलं. 12 धावा. प्रेषकदा कमलेश याचा पुढील चेंडू विलाससाठी. निर्धाव चेंडू होता. चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली जाते पाणबुडी संघाकडून. डब्बर पालनचा रडप्पा पंचांच्या डाव्या साईडने मार्या करतोय. विलाससाठी बघायचं विलास काय करतोय. स्टेप काढायचा प्रयत्न पंचाकडे अपील. यस, या ठिकाणी बाद होऊन तंबूमध्ये परतावं लागेल. गडी क्रमांक या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 3चं पतन होतंय. बॅक टू द पॅव्हलियन होतंय. विलास बॅक टू द पॅव्हलियन झाला. विलास याचं पकडून जाईल. संपलाय त्याचा खेळ. संधी मिळते डीजे साठी. यस कमॉन डीजे. तरी आपण मैदानाच्या दिशेने चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आलाय. झेल झेल नको नको नाही नाही म्हणता म्हणता सुटला जातोय. प्रयत्न चांगले केले जात आहेत. वेगाने धावत आला होता. चेंडू अजून सापडला नाहीये परंतु धावा काही रोखू शकत नाहीयेत. आताच्या पंचांनी धावा सांगायच्यात किती काढलं. 3. ओके, 3 धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धापडकवर धावा पाहिले तर 15 धावा धापडकवरती येताना आपण पाहतोय. पुढे एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय. डबरा पालांचा तितकासा प्रणब. रोशनच्या बॅटच्या रडारमध्ये चेंडू काही येत नाही. सिद्धेशच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिरवली गेली. 15 धावा झाल्यात. दुसरं शतक प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या षटकातलं शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या ठिकाणी निर्धाव चेंडू येतोय. शतक देखील संपलं गेले. पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीच्या करीस 15 धावा धापलकावरती आल्यात.
या ठिकाणी संघाची धावसंख्या धावपळकावरती जर पाहिली तर 15 धावा धावपळकावरती येत आहेत. शेवटचं शतक हाताळण्यासाठी सज्ज झालाय महेश. स्ट्राईकला आहे तो जर आपण पाहिलं तर रोशन, नॉन स्ट्राईकला सिद्धेश, गोलंदाजी मार्कवरती महेश. महेश बघायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पालनचा तिरकाचा प्रणप आपण पाहतोय. पहिला चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू, खराब चेंडू आपण म्हटलं तरी वापगट ठरणार नाही. या संघाची धावसंख्या धावपळकावरती जर पाहिली तर 1 ने पुढे सरकली. 17 धावा धावपळकावरती लागताना आपण पाहतोय. 16 धावा धावपळकावरती आल्यात. यानंतर होणारा सामना जय हनुमान क्रिकेट संघ माटलवाडी विरुद्ध श्री साई क्रिकेट संघ सडे जांभारी संघ. दोन्ही संघाचा कडे नाणेफेकीसाठी यायचा. झेल सुटलाय. बॅटची अल्ट्रा टॉप पिच घेतली होती परंतु यष्टिरक्षकाने झेल सोडला गेला. परंतु थर्ड बॅनच्या क्षेत्ररक्षकाने चांगलं बॅकअप दिलं. एकच धाव खर्च केली. एका धावेने संघ पुढे सरकला. 17 धावा धावपळकावरती. 17 म्हणजे खतरा मित्रांनो कोणासाठी असणार येणाऱ्या कालावधीमध्ये आपण पाहणार आहोत. फ्रीची संधी कोणासाठी मित्रांनो. सिद्धेश काय करतोय. जाऊया मैदानाच्या दिशेनं. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा सज्ज झालाय. फ्री हिटचा चेंडू घेऊन 24 धावा झाल्यात. फ्री हिटचा फायदा उचलता आला नाहीये. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शिवदान मिळेल. या चेंडूवरती झेल पकडला होता परंतु फ्री हिटची संधी असल्यामुळे कॅच आउट देता येणार नाहीये. आपण पुन्हा एकदा संघाची धावसंख्या धावपळकावर जर पाहिली तर 24 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. स्क्वेअर चेंडू अवांतर धावेने संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या धावपळकावर जर पाहिली 25 धावा धावपळकावरती येताना आपण पाहतोय. सुरे टाकला चेंडू. चेंडू काय काळ हवेमध्ये. या ठिकाणी चेंडू नो मॅच मध्ये चेंडू लँड झाला. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या ठिकाणी दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या. 7 येईल. सुरेख रनी विटीविंड विकेट आपण मैदानामध्ये पाहतोय. संघाची धावसंख्या धावपळकावरती येते 27 धावा. या ठिकाणी पण एकदा पंच स्क्वेअर चेंडू दंडित करतात. एक अतिरिक्त धाव. सातत्याने थोडी गोलंदाजी दिशा भरकटतोय. 28 धावा झाल्यात. टाकला चेंडू. चेंडू हवेमध्ये. चेंडू साईल का. यस चेंडू 7 सीमा रेखा पार. येतोय षटकार.
संधी मिळते डीजे साठी. यस कमॉन डीजे. दिशेनं गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होईल गोलंदाज. थोडी महागडी गोलंदाजी मांडावी लागेल महेश याची. पण एकदा स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धाव प्रेशर डिप्रेशन असेल. गोलंदाजी दिशा भरकटतोय. सिद्धेश आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय त्यात काही मात्र शंका नाहीये. यानंतर नाणेफेकीसाठी यायचं आहे जय हनुमान क्रिकेट संघ माटलवाडी विरुद्ध श्री साई क्रिकेट संघ सडे जांबारी. दोन्ही संघाच्या कडे नाणेफेकीसाठी या. सुरेख चेंडू या ठिकाणी निर्धाव चेंडू या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागतंय. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपतेच्या करीस धावफलकावरती धावा येत आहेत. 35 धावा आणि 36 धावांची गरज असेल. घेऊया छोटीशी विश्रांती. ऐकूया डीजेचा आवाज. यस कमॉन डीजे. माटलवाडी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी या. अन्यथा आपल्याला हा शेवटचा पुकार असेल. जय जय हनुमान क्रिकेट संघ माटलवाडी यांच्या कर्णधाराने त्वरित यायचं आहे. हॅलो हॅलो धन्यवाद. क्षेत्ररक्षण लावून घ्या. गणेश इलेव्हन अमरवाडी संघ क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. प्रत्येक इनिंग ही 15 मिनिटाच्या आत संपवायची आहे. काही दिवसांनी तिकडे जाऊ वरती. काय ऐकतच नाही त्यांना काय करायचं.
दरम्यान पंचांनी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. क्षेत्ररक्षण लावून या. सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये आली पानबुडी संघाकडून. विलास सर पंच विलास सर तरी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. माटरवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी प्राचारण केले ते सडे जांभारी संघाला. यस आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या संघातर्फे पहिलं शतक घेऊन आले विलास. प्रवीण गोलंदाजीसाठी आले प्रवीण. सगळे आपण मैदानाच्या दिशेने सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी स्ट्राईकला आहे. उमेश नॉन स्ट्राईकला रोहित. आणि पहिला चेंडू चांगला भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आलाय. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 36 धावांचा पाठलाग करतो. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. प्रवीण गोलंदाजीवरती आपण पाहतोय. मित्रांनो थोडं विनंती असेल, आपण प्रत्येक इनिंग 15 मिनिटाच्या आत संपवायचे आहेत. 3 षटकं आपण 15 मिनिटाच्या आत संपवायचे. दरम्यान टाकला चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू 7 आहे. लॉंग क्षेत्रामध्ये सीमा रेखा पार येतो या ठिकाणी चौकार. संदीप इथे डीजे साठी. यस कमॉन डीजे. संघाची धावसंख्या धावपटकावरती लागले 7 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल गोलंदाज. स्टेप करण्याचा प्रयत्न केला. पंचाकडे या ठिकाणी अपील केली जाईल काय ताई. या ठिकाणी निर्धाव चेंडू येतोय. संघाची धावसंख्या धावपटकावर जर पाहिली तर धावपटकावरती धावा येत आहेत. 6 धावा धावपटकावरती येताना आपण पाहतोय. प्रवीण याचा पुढील चेंडू उमेश कडे पंचाकडे अपील केली जाईल. पंच अपील फेटाळून लावताना आपण पाहतोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी होती. तात्काळी मात्र शंका नाही प्रवीण याच्याकडून. श्री टाकले चेंडू आहे. या ठिकाणी 2 धावा पळून काढल्या जातील. माझ्या मते 2 धावेवर समाधान मानावं लागेल. 2 धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावपटकावर जर पाहिली तर 8 धावा धावपटकावरती येताना आपण पाहतोय. जेव्हा आपण मैदानाच्या दिशेने श्री टाकला चेंडू. चेंडू काय काय हवेमध्ये फटका या ठिकाणी फसला जातोय. यस गडी क्रमांक 1 चं पतन होत आहे. आता मात्र डगआउट मध्ये परतावं लागेल. फलंदाज उमेश याला. उमेश करण्यासाठी कोणी येतो पाहूया. घेऊया छोटीशी विश्रांती. ऐकूया डीजे समोर संगीत. यस कंपाऊंड डीजे.
धन्यवाद डीजे. आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय सतीश. फलंदाजीला सतीश आलाय. गोलंदाजीसाठी रोशन. रोशन घ्यायचा पहिला चेंडू सतीश साठी. सतीश बघायचं काय करतो. रोशन साठी. रोशन आहे ना तो. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन आपण मैदानामध्ये पाहतोय. चांगला टाकलेला चेंडू आहे पंचांकडे. या ठिकाणी पंचांवरती डब्बा मांडण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच स्क्वेअर चेंडू घोषित करतात. एक अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 9 धावा. धावफलकावरती येताना आपण पाहतोय. सुरेख चेंडू आहे. चेंडू हाताळला जातो. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या धाव फलकावरती लागते 10 धावा. दुसरं शतक प्रगती पथावर आहे रोशन याचं. परंतु आता जर पाहिलं तर येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडू आणि अजूनही 26 धावांची गरज असेल. सुरेख टाकला चेंडू. चेंडू काय हवेमध्ये आहे. आता काय होतंय. यस शेल टिपला सातवाय. या ठिकाणी रोशनला डगआउट मध्ये परतावं लागतंय. रोशन याचा पकडून झेल. संपलाय त्याचा खेळ. संधी मिळते डीजे साठी. यस कमॉन डीजे. आपण सगळ्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा दरम्यान सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी होताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरचा धावा पाहिल्या 10 धावा झाल्यात. आता मात्र रोशन याने थोडं गोलंदाजी चांगल्या प्रकारे करायला सुरुवात केली. पुन्हा एकदा नवीन बॅटर आपण मैदानामध्ये पाहतोय. समीर आणि सतीश यांची जोडी. चांगल्या प्रकारची गोलंदाजी अप्रतिम. परंतु स्क्वेअर चेंडू. अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येत भर. संघाच्या धावसंख्येत धावफलकावरती येते 11 धावा. सुरेख टाकला चेंडू. तितका सुरेख टोळून काढलाय. चेंडू काय हवेमध्ये आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आला. झेल सुटला गेला. क्षेत्ररक्षण चांगलं बॅकअप चांगला मिळाला. चौकार देखील अडवला गेला. परंतु या ठिकाणी धावा काही रोखू शकत नाहीत. 3 धावा पळून काढल्यात. 3 धाव्याने संघ पुढे सरकतोय. संघ धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर 14 धावा धावफलकावरती येत आहेत.
दरम्यान सुरेख टाकला चेंडू आता मात्र चेंडू काय काळ हाय मध्ये चेंडू सातोय सीमारेखा पार येतो बिग षटकार आता मात्र सतीश ऑन फायर सतीशाने आपल्या संघाची मदार खांद्यावरती घेतली आहे धापळकावरती धावा जर पाहिल्या तर धापळकावरती धावा घेऊन पोहोचतायत 20 धावा धापळकावरती लागतात अजूनही जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे स्क्वेअर चेंडू पंच या ठिकाणी काय पंच दंडित करतील विकेट असेल आणि स्क्वेअर चेंडू पाहिलं तर धापळकावरती धावा येऊन पोहोचता येतं जेव्हा आपण संघात सुरेखरित्या डोंग काढलेला चेंडू नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय कमलेश चांगल्या प्रकारचं या ठिकाणी चेंडू सातोय सीमारेषा पार येतोय चौकारानं संघ धावसंख्येवर संघ धावसंख्या धापळकावरती लागते 25 धावा धापळकावरती लागल्यात शतक संपलंय 2 षटकाचा खेळ समितीच्या खेळीस 25 धावा लागल्या 6 चेंडू आणि 11 धावांचा थरारक नजरानं आपण पाहणार आहोत 6 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल घेऊया छोटीशी विश्रांती ऐकूया डीजेला यस कमॉन डीजे थँक्यू डीजे आपण जाऊया मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आलाय सिद्धेश 6 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल श्री पानबुडी देवी क्रिकेट संघ बघूया काय करतोय कशा प्रकारे विजय मिळवून देतोय का विजय मिळेल का बघूया श्रीटा टाकले चेंडू कॉर्पोरेशन खेळून काढलाय 1 धाव तर निश्चित असेल एका धावेने संघ पुढे सरकतोय आता मात्र येणारे चेंडू 5 असतील धावा शिल्लक असतील जर आपण पाहिलं तर 10 धावा त्यानंतर माटेलवाडी संघाने आपलं क्षेत्ररक्षण तयार ठेवायचं आहे आपला 11 खेळाडूंचा संच घेऊन आपण मैदानामध्ये जायचंय जाऊया आपण मैदानाच्या दिशेने आपण जातोय स्क्वेअर चेंडू अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येवर संघ धावसंख्या धावपळकावरती येते 26 जिंकण्यासाठी 27 धावा झाल्या तर अजूनही गरज असेल ती म्हणजे 9 धावांची गरज असेल 5 चेंडू आणि 9 धावांची गरज बघूया मोठा प्रहार केला जाईल का सिद्धेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय मोठा प्रहार केलाय चेंडू हवेमध्ये आहे चेंडू सातवाय सीमारेषा पार येतोय बिग षटकार संधी मिळते डीजे साठी यस कमॉन डीजे
पळवलं मी घरच्या नाही तर कमी झालं. दरम्यान जाऊया पण एकदा मैदानाच्या दिशेने आता मात्र जिंकण्यासाठी 3 धावांची गरज असेल. बॅटची टॉपेज घेतल्या चेंडू साठो यष्टीरक्षकाकडे. कोणत्याही प्रकारची या ठिकाणी चुका होणार नाहीयेत आणि गडी क्रमांक बाद होतो. या ठिकाणी 4चं पतन होत आहे. संधी मिळते डीजे साठी. यास कोणता फलंदाज मैदानामध्ये येते पाहूया. मी नाही ठकवा दिल्या घरी सुखी तू घरा. तीन धावांची गरज असेल. 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. सगळ्या पण एकदा मैदानाच्या दिशेने रोशन सिद्धेशाचा पुढील चेंडू. नवीन बॅटर विकी साठी काय करतोय चांगल्या प्रकारे या ठिकाणी इन द गॅप चेंडू 7 सीमारेषा पार. येतोय विजयी चौकार. चौकाराने या ठिकाणी विजयी झालाय संघ श्री पानबुडी देवी संघ विजयी झालाय. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. पराजय संघाचे सुद्धा हार्दिक स्वागत करूया. या ठिकाणी माटलवाडी संघाला विनंती असेल त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या.